भारतातील बहुतांश लोक प्रोटीनच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. आपल्याला रोजच्या आहारात शरीराला जितकं प्रोटीन आवश्यक आहे तितकं प्रोटीन आपल्याला मिळत नाही. पण असं का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी भारतातील 9 वेगवेगळ्या ग्रामीण भागातील जवळपास 800 कुटुंबाच्या आहाराचा सखोल अभ्यास केला. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. सुमारे 80% कुटुंबामध्ये लोक पुरेसे प्रोटीन खात नव्हते. हे ऐकताच आपल्या मनात पहिला विचार येतो, अरे गावाकडे लोकांकडे प्रोटीनचे पर्याय कुठे असतात आणि आर्थिक परिस्थितीही मर्यादित असते. शहरात राहणारे लोक तरी प्रोटीन पावडर, टोफू, पनीर किंवा इतर महागडे पदार्थ घेऊ शकतात, पण ग्रामीण भागात तसं शक्य नसतं. पण खरं चित्र इतकं सोपं नाही आणि म्हणूनच या व्हिडिओची सुरुवात मी या संशोधनापासून केली आहे. संशोधकांना या अभ्यासात आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. 9 पैकी 8 जिल्ह्यामध्ये लोकांच्या स्वतःच्या शेतात शरीराच्या गरजेपेक्षा जास्त प्रोटीन देणारी पिके उपलब्ध होती. म्हणजे प्रोटीन त्यांच्या घरातच होतं. ते विकत घेण्याचीही गरज नव्हती, पण तरीही ते त्यांच्या ताटात पोहोचत नव्हतं. या संशोधनात आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला. गरीब असो किंवा श्रीमंत, दोघांच्याही आहारात प्रोटीनची कमतरता जवळपास सारखीच होती. फक्त 18 ते 20% लोकांचं आवश्यक तेवढं प्रोटीन घेत होते. उरलेले बहुतेक लोक मात्र गरजेपेक्षा कमी प्रोटीन खात होते. हे वाचल्यानंतर मलाही मोठं आश्चर्य वाटलं. जेव्हा आपल्या देशात प्रोटीन उपलब्ध आहे, अनेक लोक ते विकत घेऊ शकतात, तरीही प्रोटीनचं सेवन इतकं कमी का आहे? याच प्रश्नाचं खरं उत्तर शोधण्यासाठी मी अनेक संशोधकाचा अभ्यास केला, तज्ज्ञाची मतं वाचली आणि या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रोटीनच्या कमतरतेमागचं खरं कारण समजून घेणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ग्रीन रिव्होल्यूशनने भारताला वाचवलं, पण एक नवी समस्या निर्माण केली. आता इथे एक प्रश्न पडतो, जर आपल्या देशात डाळी, कडधान्य, दूध, अंडी आणि इतर प्रोटीनयुक्त पदार्थ उपलब्ध आहेत, तर मग आपल्या ताटात कार्बोहायड्रेट इतके जास्त कसे? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सुमारे 60 वर्ष मागे जावं लागेल. 1960च्या दशकात भारतासमोर एक मोठं संकट उभा होतं, अन्नटंचाई. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत होती, पण देशातून मिळणारं उत्पादन त्यापेक्षा खूप कमी होतं. अशा वेळी भारतात आली ग्रीन रिव्होल्यूशन. या मोहिमेमुळे गहू आणि तांदळाच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली. देशातील कोट्यावधी लोकांना अन्न मिळायला लागलं. उपासमारी कमी झाली. हा भारताच्या इतिहासातील एक मोठा विजय होता. प्रत्येक मोठ्या बदलाची एक किंमत असते. हळूहळू शेतामध्ये डाळी, कडधान्य आणि भरड धान्याचं क्षेत्र कमी होत गेलं. त्याची जागा गहू आणि तांदळाने घेतली. सरकारनेही सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे मुख्यतः गहू आणि तांदूळ स्वस्त दरात उपलब्ध करून दिली. परिणाम असा झाला, लोकांचं पोट भरू लागलं, पण ताटातील पोषणाचं संतुलन बिघडू लागलं. आजही देशातील अनेक कुटुंबाच्या जेवणात भात, पोळी किंवा गव्हाचे पदार्थ भरपूर असतात, पण त्याच प्रमाणात डाळी, कडधान्य किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ नसतात. म्हणूनच अनेक तज्ज्ञ एक वाक्य वारंवार सांगतात, भारताने अन्न सुरक्षा मिळवली, पण पोषण सुरक्षा अजूनही पूर्णपणे मिळालेली नाही. याचाच अर्थ आज आपल्या देशात भूक कमी झाली, पण प्रोटीन आणि इतर महत्त्वाच्या पोषण तत्वाची कमतरता अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. आज भारतासमोरचं आव्हान फक्त लोकांना अन्न देण्याचे नाही, तर योग्य पोषण देण्याचं आहे. पुढच्या भागात आपण एक अतिशय मोठा गैरसमज दूर करणार आहोत. सोयाबीन खाल्ल्याने हार्मोन्स बिघडतात का? प्रोटीन पावडर खरंच आवश्यक आहे का? आणि आपल्या ताटात कोणते पदार्थ वाढवले तर महागडे सप्लिमेंट्स
न घेता प्रोटीनची गरज पूर्ण होऊ शकते, हे आपण पुढच्या भागात पाहू. तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उद्यापासून आपण काय बदल करायचा? भारतातील प्रोटीनची कमतरता एका दिवसात संपणार नाही. त्यासाठी सरकारच्या धोरणाची गरज आहे. शाळांमध्ये पोषण शिक्षणाची गरज आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचीही काही बदलाची गरज आहे. पण या सगळ्यांची वाट पाहत बसण्यापेक्षा आपण आपल्या ताटापासून सुरुवात करू शकतो. सगळ्यात आधी प्रत्येक जेवणात स्वतःला एक प्रश्न विचारा, या ताटात प्रोटीन कुठे आहे? जर ताटात फक्त पोळी, भात आणि थोडीशी भाजी असेल तर ते पोट भरू शकतं, पण शरीराची गरज पूर्ण करेलच असं नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा डाळ, उसळ, मोड आलेली कडधान्य, हरभरा, मूग, मटकी, सोयाबीन, शेंगदाणे, दूध, दही, ताक, पनीर किंवा अंडी यापैकी एखादा प्रोटीनयुक्त पदार्थ प्रत्येक जेवणात असण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, महाग खाणं म्हणजेच प्रोटीन खाणं असं नसतं. अनेकदा आपल्या घरातच उपलब्ध असलेले पदार्थ प्रोटीनचे उत्तम स्रोत असतात. फक्त त्याचं प्रमाण वाढवण्याची गरज असते. आणखी एक गोष्ट, प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी महागडी सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर विकत घेणं प्रत्येकासाठी आवश्यक नाही. जर तुमचा आहार संतुलित असेल आणि दिवसभरात विविध प्रोटीनयुक्त पदार्थ खात असाल तर बहुतेक लोकांची गरज सहज पूर्ण होऊ शकते. भारतात प्रोटीनची कमतरता ही फक्त गरिबीची समस्या नाही, ती माहितीच्या अभावाची, गैरसमजाची आणि बदलत्या आहार पद्धतीचीही समस्या आहे. आपल्या देशाने भूक कमी करण्यामध्ये मोठी प्रगती केली, पण आता पुढचं लक्ष असायला हवं फक्त पोट भरणं नाही, तर शरीराला योग्य पोषण देणं. कारण रिकामं पोट दिसतं, पण प्रोटीनची कमतरता अनेकदा दिसत नाही. ती हळूहळू शरीराची ताकद कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते, मुलांच्या वाढीवर परिणाम करते आणि भविष्यात अनेक आजारावर कारण बनू शकते. जर आपण आजही प्रोटीनकडे दुर्लक्ष केलं तर पुढे काय होईल? एक क्षण कल्पना करा, आजपासून 10 वर्षांनी भारत असा असेल. आपण जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहोत. आज आपल्या देशातील लाखो तरुण शिक्षण घेत आहेत, काम करत आहेत, शेती करत आहेत, उद्योग उभारत आहेत. हेच लोक पुढच्या 10-20 वर्षात भारताचं भविष्य घडवणार आहेत. पण जर याच पिढीला लहानपणापासून पुरेसं प्रोटीनच मिळालं नाही तर त्याचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर होणार नाही, संपूर्ण देशावर होईल. कारण ज्या मुलाला योग्य पोषण मिळालं नाही त्याची वाढ पूर्ण क्षमतेने होत नाही. ज्या तरुणाला पुरेसं प्रोटीन मिळत नाही त्याची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि पुढे जाऊन अनेक आजाराचा धोका वाढू शकतो. याचा अर्थ ही फक्त आरोग्याची समस्या नाही, ही देशाच्या उत्पादकतेची, अर्थव्यवस्थेची आणि भविष्यातील विकासाची समस्या आहे. म्हणूनच जगभरातील पोषण तज्ज्ञ एक गोष्ट वारंवार सांगतात, कुपोषणावर खर्च केलेला प्रत्येक रुपया हा खर्च नसतो, ती भविष्यातील गुंतवणूक असते. कारण आज एका मुलाला योग्य पोषण दिलं तर उद्या तो अधिक निरोगी, अधिक सक्षम आणि देशासाठी अधिक योगदान देणारा नागरिक बनू शकतो. शेवटचा संदेश, या व्हिडिओमधून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रोटीन ही फक्त जिम करणाऱ्या लोकांची गरज नाही, ती प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक आईची, प्रत्येक वडिलाची आणि प्रत्येक मुलाची गरज आहे. आपण दररोज काय खातो, किती खातो आणि आपल्या ताटात प्रोटीन आहे की नाही याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण आरोग्याची सुरुवात औषधापासून होत नाही, ती आपल्या स्वयंपाकघरातून होते. आणि भारतातील प्रोटीनची कमतरता दूर करण्याची सुरुवात सरकारपासून नाही, ती आपल्याला घरातील प्रत्येक ताटापासून होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबियापर्यंत आणि मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित या एका व्हिडिओमुळे एखाद्या घराच्या ताटात
आजपासून प्रोटीन आढळेल? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय पदार्थामधून 60 ग्रॅम प्रोटीन कसं पूर्ण करायचं आणि कोणत्या पदार्थात खरंच किती प्रोटीन असतं. तोपर्यंत निरोगी राहा, जागरूक राहा आणि आपल्या ताटाकडे नव्या नजरेने पाहायला विसरू नका.